नमस्कार. आज महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा एक धगधगता सूर्य मावळला आहे. अवघा महाराष्ट्र ज्या बातमीने आज सकाळी सुन्न झाला, ती दुर्दैवी बातमी आता स्पष्ट झाली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि बारामतीचे लाडके दादा अजित अनंतराव पवार यांचं एका भीषण विमान अपघातात निधन झालं आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नेमकं त्या ठिकाणी काय घटना झाली, घटना कशी घडली, याचा आपण डिटेल विस्तृत या ठिकाणी माहिती आज आपण इथे बघणार आहोत. ही बातमी सांगताना आम्हाला प्रचंड दुःख होत आहे. आज बुधवार 28 जानेवारी 2026, वेळ सकाळी 8:45 होती. बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना अजितदादांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि या अपघातात कोणाचेही प्राण वाचू शकलेले नाही आहेत. विमानाने त्या ठिकाणी थेट पेट घेतला, भीषण स्फोट झाला आणि महाराष्ट्राचा ढाण्यावाग कायमचा शांत झाला. अपघाताचा थरार आणि प्रत्यक्षदर्शींचा काय अनुभव होता, तर ते आपण या ठिकाणी आपण बघूयात. नेमकं काय घडलं त्या 5 मिनिटात. अजितदादा कालच मुंबई मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत सहभागी झालेले होते. आज सकाळी ते बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि एका मोठ्या सभेसाठी निघणार होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. मुंबईहून उडालेलं लिअर जेट 45 हे चार्टर्ड विमान, एक बारीक आकाराचं विमान आहे, बारामती विमानतळावर उतरण्याची तयारी करत होतं. पण लँडिंगच्या अवघ्या काही सेकंद आधी विमानाचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटलं. प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमान धावपट्टीच्या उंबरठ्यावरच कोसळताच विमानाचा त्या ठिकाणी भीषण स्फोट झाला. एका मागून एक 4 ते 5 स्फोट झाले. आगीचे लोळ इतके भीषण होते की जवळ जाणंही कठीण होतं. गावकऱ्यांनी धाव घेतली, पण विमानांचे तुकडे त्या ठिकाणी विखरलेले होते. स्थानिक प्रशासनाने आणि अग्निशमन दलांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण आग विझेपर्यंत सर्व काही संपले होते. विमानात अजितदादांसह त्यांचे अंगरक्षक, सहाय्यक आणि 2 वैमानिक होते. प्रशासनाने आता अधिकृतपणे या ठिकाणी पुष्टी केली आहे की या दुर्घटनेत कोणाचेही प्राण वाचू शकलेले नाही आहे. अजितदादा हे त्यांच्या शिस्तीसाठी ओळखले जायचे. आज सकाळी निधनाच्या अवघे 1 तास आधी त्यांनी सोशल मीडियावर अखेरचा संदेश पोस्ट केला होता. महान स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांना अभिवादन केले होते. देशभक्तीची प्रेरणा आपल्याला कायम मार्गदर्शन करत राहील, असे शब्द त्यांनी लिहिले होते. कोणाला वाटलं होतं की हाच त्यांचा अखेरचा निरोप असेल. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव ज्यांच्या शब्दाला शासन दरबारी वजन होतं. 22 जुलै 1959 रोजी जन्मलेले अजितदादांनी 1982 सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक पदापासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. 1991 ते लोकसभेवर गेले, पण काकांसाठी म्हणजे शरद पवार साहेबांसाठी त्यांनी ती जागा सोडली आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले. दादा म्हणजे शिस्त. सकाळी 7 वाजता मंत्रालयात हजर होणारा एकमेव नेता होता. पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट असो किंवा बारामतीला जागतिक स्तरावर नेणं असो, दादांच्या विकास कामांची गती अचाट होती. त्यांनी 6 वेळा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथ घेतली. जो विक्रम त्यांच्यावर होता. 2019 ते 23 मधलं त्यांचं राजकीय निर्णय वादळी ठरलं, पण त्यांना कधीही आपली भूमिका त्या ठिकाणी बदलली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाले की आमच्यात राजकीय मतभेद होते, पण दादांचे काम करण्याची पद्धत आणि त्यांची निष्ठा नेहमीच वाखाणण्याजोगी होती. सुप्रिया सुळे आणि पवारांचे कुटुंबीय तातडीने दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यात 1 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे. अजितदादांचं पार्थिव बारामतीमध्ये नेण्यात येईल. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. बारामती आज सुन्न आहे. अख्खा महाराष्ट्र आज रडत आहे. अजितदादा, तुमची ती शिस्त, तो करारीबाणा आणि महाराष्ट्रासाठी असलेली तुमची धडपड नेहमीच लक्षात राहील. या चॅनलतर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण या ठिकाणी करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.